जय श्रीराम. नागपूरच्या एका पंचतारांकित हॉटेलात मी बसलो आहे, कारण की राष्ट्राच्या एका महत्त्वाच्या दिवाळखोरी हा जो विषय आहे, आज विधानभवनाच्या प्रांगणामध्ये विषयावरती मला बोलू दिलं गेलं. आज एक मित्र स्नेही जे या हॉटेलात थांबले, तर त्यांनी मला इथे 8:30ची वेळ दिली होती. 9:15 होत आले. बऱ्याच वेळेपासून आम्ही सगळेजण इथं बसलो होतो. आता इकडे या हॉटेलामध्ये बरेच पुढारी पण थांबल्याचं जाणवलं, बरेच मंत्री. आता ते मंत्री त्यांच्या बंगल्यात का थांबत नाहीत हे मला माहीत नाही. आमदार त्या आमदार निवासला का थांबत नाहीत मला माहीत नाही. त्याच्यावर तो आता आपण खूप खर्च करतो. ते पंचतारांकित हॉटेलमध्ये ठीक आहे, थांबे नाहीत का, असतील त्यांच्या वैयक्तिक व्यवसाय. पण इथं ज्या पद्धतीचा फौजफाटा पोलिसांचा मला दिसतोय, आणि जेवढे पोलीस उपलब्ध आहेत मनुष्यबळ, आज आपण बघतोय की अनेक पोलीस स्टेशनमध्ये मनुष्यबळ कमी पडतं, नाहीच आहेत. इथे एवढं मनुष्यबळ दिसतं या हॉटेलमध्ये की त्याला सीमा नाही. म्हणजे प्रश्न असा पडायला लागला मला आता की नागपूरमध्ये, ठाण्यामध्ये काही आहेत का नाही पोलीस उरलेले, का सगळे पोलीस याच हॉटेलमध्ये पाठवले. हा जो अपव्यय आहे हा आपल्याला नष्ट करतोय. आणि म्हणून पुन्हा एकदा या व्हिडिओच्या निमित्ताने हात जोडून प्रार्थनापूर्वक राज्य आणि केंद्र सरकारला मी विनंती करतो, स्वतःला सांभाळा आणि आम्हालाही सांभाळा. हे जे काही आहे राज्य सरकारच्या प्रॉपर्टीच्या भाड्याने दिली, याचे पैसे वसूल करा, नाही तर हा खर्च आपल्याला पेलवणारा नाही. संपवा, कृपा करा. धन्यवाद. जय श्रीराम. भारत.